संतांनी मुख्य केलेलं काम म्हणजे जगाला जागवलं. कोणाला जागवलं? सगळ्यांना जागवलं. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तेही केले. संचित म्हणजे इथे या संचित शब्दाचा अर्थ आहे आयुष्य. होते संचित तेही केले दान, पूर्ण आयुष्य जग जागवण्यात घालवलं. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा. संतांनी समाजाला जागवलं. जागवलं खरं, पण जागवलंय ते जाग्यानं जागवलंय का झोपतल्याला जागवलंय? तुमचा काय विचार आहे? तुमचा काहीच विचार नाही तात्या, मी सांगेन तोच विचार आहे. आमच्या तात्याचं काम सरळ आहे, ते म्हणतात तुम्ही सांगसाल तेच. जागे जागवले की झोपतले जागवले असतील संतांनी? कोणतं एक सांगा ना. झोपेतले जर जागवले म्हणाव तर एक आरोप येतो, सज्जनो, झोपी गेलेल्या माणसाला जाग करणं पाप आहे. हा, कीर्तनात कोणी झोपीचाच असेल तर त्याला चिमटा घ्या, इथं पाप नाही. पण गाढ झोपेत जर असेल ना घरी, त्याला जाग करू नये. कारण झोप ही शरीराची अति आवश्यक अवस्था आहे, अति आवश्यक. बिमार पडलेला माणूस जर दवाखान्यात गेला, त्याला डॉक्टर पहिले विचारतात, भाऊ जेवण जातं का? नाही साहेब. बर, झोप लागते का? नाही साहेब. मग तुम्ही जाता. झोपच जर लागत नाही, माणूस जिवंत राहू शकत नाही. झोप ही शरीराची आवश्यक अवस्था आहे. म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये नाही, पण धर्मशास्त्रामध्ये असा एक नियम आहे. धर्मशास्त्र वेगळं, भक्तिशास्त्र वेगळं, ज्ञानशास्त्र वेगळं, योगशास्त्र वेगळं, अनेक वेगळे वेगळे शास्त्र आहे. धर्मशास्त्राचा असा एक नियम आहे की झोपेतल्या माणसाला जाग करू नये, पाप लागतं. मग मला सांगा, संत डोक्यावर पाप कशाला घेतील? संतांनी झोपी गेलेले जागवले नाही. मग कोणी म्हणे झोपेतले नाही जागवले, जागे जागवले असतील. जागे जागवले म्हणून तर आणखीन एक, त्या न्यायशास्त्रामध्ये हजारो न्याय लिहिलेले, त्यात एक न्याय पिष्टपिशन न्याय. पिष्टपिशन न्याय म्हणजे एक म्हातारी दळू लागली, दळण संपूर्ण झालं, सगळं जात्याजवळ पीठ पडलं आणि ती पुन्हा पीठच जात्यात टाकून पुन्हा दळू लागली. जसं दळलेलं पुन्हा दळू नये, तसे जागे असलेले पुन्हा जागू नये. शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ, आहे तसाच न्याय. शिजवण्याकरता जाळ लावला पाहिजे का शिजल्यावर जाळ लावला पाहिजे? शिजण्याकरता आहे. तसं जागे करण्याकरता, आणि जागे झाल्यावर मग जागवायचं काय काम? संतांनी झोपतले जागवले नाही, संतांनी जागे जागवले नाही. पण संतांनी जे जागवले ते कोण जागवले? जागा विशिष्ट झोपलेला असा एक समाज आहे, आणि बहुतांशी 90% समाज असा आहे. हा, काय जागाची निजलासी, शुनी जागवणी दारापासी. सोपं सांगतो, जागाच दिसतो पण जाग्यावरच नसतो, याला म्हणतात जागा विशिष्ट झोपला. दिसतो जागा. भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी खूप सुंदर सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला, अर्जुना या निशाम सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. देखे भूतजात निदेले तेथ जया चेईले, आणि भूतजात चेईले तेथ निद्रिस्तु तो. विठला जिथे जागे तिथं आपण झोपलेलो, त्याला जागा विशिष्ट झोपला म्हणतात. दिसतो जागाच,
पण जागा नसतो. त्याला झोप लागलेली अज्ञानाची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि झोप. अनादि काळापासून अज्ञानाची अशी झोप लागलेली आहे, दिसतो जागे, पण ज्ञान जर नसलं ना तर आपण झोपेतच आहे. विठाला दृष्टांत सांगतो म्हणजे सिद्धांत लक्षात येईल. आपण पंढरपूरचे वारकरी हो. आपण दरवर्षी पंढरपूरला जातो. नसले जात तरी माना हलवा, कीर्तन पुढे पुढे चालते. पंढरपूरला आपण जातो. मुक्काम झाला की सकाळी उठल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे ध्येय असतं, ते चंद्रभागेचं स्नान. सकाळी उठल्याबरोबर चंद्रभागेचं स्नान. बरं, त्या चंद्रभागेच्या स्नानाला जाताना आपण एकटे जातो की समूहानं जातो? समूहानं जातो. मिळून 10, 5, 15 जे काही असतील आपले ग्रुप, तेवढा ग्रुप जातो. कारण जे 4-10 वाऱ्या झालेले अनुभवी असतात ना, ते बाकीच्या सांगतात, रे एकट्या दुकट्यानं वाळवंटात जायचं नाही. याला पंढरपूर म्हणतात. म्हणजे कंसात येथे चोऱ्या होता, वाळवंटात चोऱ्या होता. म्हणून आपण 10-5 लोक चंद्रभागेच्या वाळवंटात जातो. तिथे गेल्यावर जे अनुभवी असतात वारकरी, 4-10 वाऱ्या झालेले, ते बाकीच्यांना सांगतात, ए कपडे काढा, आंघोळी करून या. काढा तुम्ही काढा नाही, आम्हाला माहित आहे, पण रविवारी आहे. हे शहाणे, आम्हाला माहिती आहे इथं कसं राहावं लागतं. कपडे काढा, आमच्या जवळ ठेवा. दोन उभे राहतात, इकून एक तिकून एक, मदत कपडे. आणि आपल्या विनेकरी दादा सारखं काय एखादं भोळसर असतं, चेहरा दिसायला लागला तसा म्हणून म्हणतो, भोळसर असतं त्याच्यात एखादं. ऐन पाण्याजवळ जात, असं म्हणतो, भाऊ फक्त बनेनवर लक्ष ठेवा. गेली. कारण बनेनवर लक्ष ठेवा, हे श्रवण करणारे श्रोते तिथं असतात. हे दोन्ही टक टक पाहतात, एकमेका समोर उभे राहतात, दोघांच्या मधात कपडे ठेवतात आणि बरोबर बनेनच जाते. अरे मी तुम्हाला विचारतो, हे झोपी गेलेले आहेत का जागे? जागे. बनेन कशी गेली महाराज? जागे होते तर बनेन कशी गेली? बरं झोपले होते तर मग पडले कसे नाही? हे जागे नाहीत आणि झोपलेले नाहीत, हे जागे विशिष्ट झोपलेले. आणि काय पाहायला लागले तुम्ही, आम्ही सगळे तसेच आहे, जागेचे पण झोपलेले. तो जागा विशिष्ट जो समाज आहे, त्या समाजाला जाग बोलती, त्याला जागवलं समाजाला. पण इथे शब्दाची निरुक्ती, जसे जगजोगी दोन आला. पहिला आरोप मी त्याचं निराकरण केलं, पण आता दुसराही शब्द आला, जाग बोलती. इथे शब्दाची निरुक्ती नाही. हा आरोप तुकोबरावर घेऊ नका. शब्दाची निरुक्ती नाही, जाग बोलती असं द्वंद्व लिहिण्याचं कारण आहे. शास्त्रकारांनी जागृतीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. एक जागृती म्हणजे कर्तव्य जागृती, आणि दुसरी जागृती म्हणजे स्वरूप जागृती. भिन्न आहेत यातून. कर्तव्य जागृती वेगळी आणि स्वरूपाची जागृती वेगळी. कर्तव्य जागृती ही पहिली जागृती. हे दवा कैसे गाठावे, कोणाशी काय बोलावे, हे ठाकते की नागवे, हेही नेमे.